जून 2025 या महिन्याचा पहिला आठवडा तुमच्या राशीसाठी काय विशेष घेऊन आलाय? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशीच्या लोकांसाठी 1 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत असणारा हा आठवडा कसा असणार आहे? अर्थात चांगला असणार आहे. या काळात आर्थिक लाभ होण्याची मोठी शक्यता आहे. सध्याचा काळ आर्थिक दृष्टिकोनातून फायदेशीर म्हणावा लागेल. नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस चांगले असतील. त्यांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. जर तुम्ही कुठेतरी गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचा फायदा सुद्धा मिळू शकेल. या आठवड्यात तुमच्या आरोग्याची विशेष काळजी मात्र घ्यावी लागेल, कारण तुमच्या निष्काळजीपणामुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं. तुमचा व्यवसाय आणि करिअर याबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही तुमच्या व्यवसायात खूप व्यस्त असाल. तुमची कार्यक्षमता खूप जास्त आहे आणि त्याप्रमाणे काम करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. फक्त या आठवड्यामध्ये जर तुम्हाला काही मानसिक त्रास असेल किंवा मनात काही खदखदत असेल तर ते तुमच्या जोडीदाराजवळ नक्की व्यक्त करा. मनातलं बोला. वृषभ राशीचा विचार करता जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये असं होऊ शकतं की तुम्हाला अपेक्षेप्रमाणे यश मिळत नाहीये किंवा तुम्ही जे काही काम करताय त्याचा अपेक्षेप्रमाणे परिणाम मिळत नाही. आर्थिक बाबतीत सुद्धा म्हणावं तसं यश मिळत नाहीये असा अनुभव पहिल्या आठवड्यामध्ये येऊ शकतो. पण पहिल्या आठवड्यानंतर जसं ग्रहमान बदलेल तसा या परिस्थितीतही बदल होऊन सुधारणा झालेली बघायला मिळेल. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर शक्य तितकं पाणी प्या, कारण उष्णतेशी संबंधित विकार तुम्हाला त्रास देऊ शकतात. मिथुन रास. सरकारी यंत्रणेशी मिथुन राशीच्या लोकांनी या आठवड्यात कुठल्याही प्रकारचे वाद टाळायचे. व्यवसायात यश मिळेल, पण बोलताना सावधगिरी बाळगायची. सगळ्यात महत्त्वाचं, आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे. लाल वस्त्र दान करणं या आठवड्यात तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. कर्क राशीच्या लोकांकडे शुभ कार्य घडण्याचे योग आहेत आणि त्यामध्ये खर्च सुद्धा होऊ शकतो. व्यापार उत्तम राहील. प्रेमसंबंध चांगले राहतील. आरोग्यात सुद्धा सुधारणा होईल, पण खर्चावर नियंत्रण मात्र ठेवावं लागेल. सिंह रास. राजकीय आणि सरकारी क्षेत्रातून सिंह राशीच्या लोकांना या आठवड्यात लाभ मिळू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला सिंह राशीच्या लोकांनाही दिला जातोय. त्याचबरोबर वैवाहिक जीवनात सुद्धा जोडीदाराबरोबर योग्य संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा आहे, अन्यथा वादविवाद होऊ शकतात. आरोग्याच्या बाबतीत काही गोष्टी तुम्हाला बेचैन करू शकतात. त्यासाठी थोडी ध्यानधारणा, मेडिटेशन किंवा साधना करायची आहे. कन्या राशीच्या लोकांना नवीन स्रोत पैसे कमवण्यासाठी या आठवड्यामध्ये उपलब्ध होऊ शकतात. प्रेमविवाहाचे योग आहेत. त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने नेत्रपीडा संभवते, त्यामुळे डोळ्यांची काळजी घ्यायची आहे. तुळ राशीच्या लोकांसाठी हा नवीन आठवडा आनंददायी असणार आहे. या आठवड्यात तुमचं आरोग्य चांगलं राहील, तसंच तुमच्या व्यवसायाला सुद्धा चांगली गती मिळेल. सहकाऱ्यांबरोबर तुमचा व्यवहार चांगला राहील. आठवड्याच्या सुरुवातीला तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल आणि प्रवासाचे योग सुद्धा आहेत. वृश्चिक राशीसाठी आठवड्याची सुरुवात चांगली असणार आहे. सरकारी नोकरी करणाऱ्यांना शुभ वार्ता मिळू शकते. तसंच लहान मुलांना नवीन गोष्टी शिकायला मिळतील. तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. थोडक्यात या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती सुद्धा चांगली असेल. धनु राशीच्या लोकांना या आठवड्यात नवीन गोष्टी शिकायला मिळतील. तुमच्या व्यवसायात देवाणघेवाण वाढेल. तसंच आठवड्याच्या शेवटी दीर्घकालीन आजार तुम्हाला थोडा त्रास देऊ शकतो. तिथे डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. मित्रांच्या सहकार्याने तुमची सगळी कामं वेळेत पूर्ण होऊ शकतील. ही चांगली गोष्ट या आठवड्यात घडणार आहे. नशिबाची या आठवड्यात तुम्हाला साथ मिळेल असं म्हणायला हरकत नाही. मकर राशीसाठी हा नवीन आठवडा चांगला असणार आहे. काही बाबतीत तुम्हाला अपयशाचा सामना सुद्धा करावा लागू शकतो, पण थोडा धीर धरलात तर तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. नोकरदार वर्गातील लोकांना काही ठिकाणी मानसिक तणावाचा सामना करावा लागेल. तुमचा पैसा अनावश्यक ठिकाणी खर्च होतोय असं तुम्हाला वाटेल, पण थोडीशी हिंमत धरा आणि मेहनतीवर भर द्या. तसंच अनावश्यक खर्च टाळा. कुंभ राशीच्या लोकांसाठी जून महिन्याचा पहिला आठवडा सामान्य असणार आहे. या कालावधीमध्ये तुमची देवाणघेवाण वाढेल. तसंच तुमच्या कामात येणारे अडथळे हळूहळू दूर होतील. नोकरदार वर्गाला प्रमोशनचे योग आहेत. आरोग्याच्या बाबतीत कुठलीही चिंता करण्याची गरज नाही. आरोग्य उत्तम राहील. फक्त तुमच्या गुप्त शत्रूंपासून तुम्हाला लांब राहायचं आहे. मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा उत्साहाचा असणार आहे. या कालावधीत तुमची अनेक रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. नवीन कार्याची सुरुवात सुद्धा होऊ शकते. या दरम्यान कोणाशीही उद्धटपणे मात्र बोलू नका आणि वागू नका. रागावर नियंत्रण ठेवा. नोकरदार वर्गातील लोकांसाठी कामाची स्थिती चांगली असेल, पण मीन राशीच्या लोकांना सुद्धा अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल.
अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका।